त्यांचा सातत्याने घटनेच्या विरोधातच विषय चालू आहे। त्यांना वेळोवेळी भारतातील जागरूक नागरिकांनी आवाहन दिलेलं आहे। पंजाबमधील शेतकऱ्यांचं आंदोलन तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं, वर्षभरापेक्षा जास्त आंदोलन चाललं। त्यांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न झाले। जवळपास 774 शेतकरी त्या आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले। आंदोलनातून ते हटले नाही शेतकरी, आणि शेवटी या मोदींना तिन्ही शेतकऱ्यांच्या विरोधात तयार केलेले काळे कायदे मागे घ्यायला लावले होते। आता ती परिस्थिती पुन्हा तयार झालेली आहे, कारण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांची एक जबाबदारीचा विषय असतो। जबाबदारी कशी असते ह्याचं एक उदाहरण 2012-13 साली झालेलं की कथित असा एक 2G स्पेक्ट्रम घोटाळा सांगितला, जो झालाच नव्हता। त्याच्या अधिकाऱ्यांनी नंतर सांगितलं की असा कुठला घोटाळा झालाच नव्हता, परंतु त्यावेळी त्या घोटाळ्या संदर्भात एक वातावरण देशभर पेटवलं। त्यावेळी तत्कालीन सरकारने इमिडिएट 2 मंत्र्यांचा राजीनामा तर घेतला, पण त्यांना तुरुंगात पण टाकलेलं। ही नैतिकता असते, नैतिक जबाबदारी असते शासनातील बसलेल्या प्रत्येक प्रमुख व्यक्तीची, की ज्याच्या खात्यामध्ये चुकीचं काम झालंय त्याला त्याची शिक्षा मिळाली पाहिजे। मग तसंच देशभरातील लाखो विद्यार्थ्यांची म्हणजे नीटची जी परीक्षा आहे त्या परीक्षेचा पेपर लीक झाला। हा तर पहिल्यांदा नाही झाला, ह्याच्या अगोदर अनेक वेळा झालेला आहे। परंतु हा पेपर लीक झाल्यानंतर नीटसाठी तयारी करणारे जे तरुण मुलं आहेत, जे विद्यार्थी वर्ग आहेत, त्यांच्या मनावरती किती परिणाम झाला, त्या परिणामाचं स्वरूप आहे की 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, आणि ही सगळी जबाबदारी शिक्षण मंत्र्याची असते। मग शिक्षण मंत्र्याने राजीनामा द्यायला पाहिजे, ही रास्त भूमिका देशातला तरुण विद्यार्थी दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती बसून मागतोय।